तर फ्रेंड्स, आज आई म्हणाल्या जेवायला काहीतरी वेगळं बनवूया. आता वेगळं म्हटलं की काय बनवायचं? मग फ्रीजमध्ये फ्रेश पालक होता. मग ठरवलं पालक पुरी आणि बटाट्याची भाजी बनवायची. मग तयारीला सुरुवात केली. सुरुवातीला बटाटे उकडायला ठेवून दिले. त्यानंतर पालक स्वच्छ धुवून घेतला आणि तोही उकळायला ठेवून दिला. आता हे दोन्ही तयार होईपर्यंत बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य मी कट करायला घेतलं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपले बटाटे उकडून झालेले आहेत. त्याची साल काढून मी बटाटे चिरून घेतले आहेत. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून त्यात कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतवून घ्यायचा. कांदा चांगला परतत आल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्यात मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून कांदा टोमॅटो चांगला पचला जाईल. त्यात काळा मसाला, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, किचन किंग मसाला, सांबर मसाला, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करून घेऊ शकता. मसाले ॲड केल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यात पाणी ॲड करायचं. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. त्यानंतर चिरलेला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आणि त्यामध्ये ॲड करायचा आणि भाजीला उकळी येऊन द्यायची. भाजी उकळून झाल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. नंतर कसुरी मेथी, जेणेकरून टेस्ट छान येते. मिक्सरच्या भांड्यात पालक, मिरच्या, लसूण आणि जिरे घालून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इकडे आता गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात मीठ आणि 2 चमचे रवा ॲड करायचा. त्यात पालक प्युरी ॲड करून पीठ घट्ट असं मळून घ्यायचं. पीठ मळून झाल्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि पुऱ्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे तयार आहेत आपली पालक पुरी. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.